ती कुणासाठी उभारली जाते तोच विषय सांगतो मी आता. माझा विषयच तो चालू आहे. गुढी आदिशक्तीसाठी उभी केली जाते. तिला धोतर आहे का साडी आहे याचं चिंतन केलं पाहिजे आपण. गुढी कुणासाठी उभी केली, त्या गुढीचं जे वस्त्र आहे, तिचे जे अलंकार आहे, याच्यावर लक्षात आलं पाहिजे. गुढी आदिशक्तीसाठी आहे. नवीन वस्त्र लागतं ते. दुसऱ्याने दिलेलं नवीन असेल तरी चालत नाही गुढीला. बाहेरून आलेलं वस्त्र गुढीला चालत नाही. तुमच्यासाठी आलेलं सुद्धा नाही चालत. तुम्ही तुमच्यासाठी घेतलेली नवीन साडी सुद्धा गुढीला चालत नाहीये. गुढीसाठी गुढीचीच साडी असावी लागते. आणि गुढीसाठी वापरलेलं वस्त्र घरामध्ये सुरक्षित आयुष्यभर राहिलं पाहिजे. भीती नाही त्या घराला. विठाला लक्षात आलं काय काय सांगितलं ही. विवाह संस्कारातील आपलं वस्त्र आणि गुढीचं वस्त्र ज्या घरामध्ये अखंड आहे, भीती नाही त्या घराला. विवाहातलं एक वस्त्र वापरू नका, तसं ठेवा. गळाचं जे वस्त्र आहे ते दिसायचं नसतं. गळाचं वस्त्र तसं ठेवायचं. शेवटपर्यंत उद्या आयुष्यभरचे तशीच घडी त्याची. 17/2/97 ची आमची घडी अजून तशीच आहे. किती? 17/2/97. फळाची जी घडी आहे ती तशीच अजून कपाटात आहे. पवित्र पुण्यकाल आहे. आता जो काळ चालू आहे हा अतिशय पवित्र पुण्यकाल आहे. व्रतस्थ काल आहे. साधनस्थ चिंतनस्थ काल आहे. उत्तम त्याला उत्तम काल म्हटलं गेलंय. वर्षारंभ आहे. पुन्हा 2 अतिशय पवित्र तत्व जन्माला आली या सृष्टीमध्ये. अतिशय पवित्र. 9मीला काय सुंदर तत्व जन्माला आलं. हेमलंकार पिवळा राम सर्वांगी सावळा. काय बा जन्माला आला या सृष्टीमध्ये. एक सर्वोत्तम पवित्र शरीर जन्माला आलं. प्रत्येक वस्तूमध्ये गेलं ते शरीर. प्रत्येक वस्तूमध्ये. श्रीराम प्रभू देव योनीमध्ये जन्माला आले का मनुष्य योनीमध्ये? देव रूपात जन्म आहे का मनुष्य रूपात जन्म आहे? नररूपी विष्णू अवतरला हा भगवान या सृष्टीमध्ये. असं एक तत्व जन्माला की जे मनुष्य योनीमध्ये जन्माला आणि सर्वोत्तम ठरलं. 9मी आणि आज पौर्णिमा आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समया श्री महारुद्र प्रगटला. कोणा याद येतात? माझ्याकडे वेळ कमी आहे का, त्यामुळे मला फक्त हनुमंतरायांचा थोडस एक वेगळा जन्म आहे. अभंग फार सुंदर आहे. देह दंडोनी पायिक अनुसरसा जीवे. ज्ञानोबा काय गोड चिंतन करतात. हनुमंतरायांचा जन्म म्हणजे देहाला दिलेला दंड. देहाला दंड देऊन सेवा हनुमंतरायांचीच नाहीये, हनुमंतरायांच्या परंपरेची सुद्धा देहाला दंड दिलाय. त्या देहाला दिलेला दंड तेव्हा श्रीराम हे तत्व प्राप्त झालं. तव स्वामी याचे गुज हाताले. क्षेत्रीय रूप आहे पण त्याचं फलश्रुती काय सुंदर मिळाली. पायी कपाळ गेले. क्षेत्रीय रूपातून वेगळे झाले हनुमंतर आहे. आणि श्रीराम प्रभूने त्यांना स्वामी होऊन ठेले मला केलं. पात्रेकर मामा लासलगावला व्यापारी होते. मारवाडी समाजामध्ये पात्रेकर मामा फार मोठे व्यापारी होते.
त्यांचे मुलं वकील आहे आज, गोप वकील. मुलांना जर पैसे लागत, वकील होता मुलगा, मुलाने जर सांगितलं पप्पा 50,000 रुपये पाहिजे, तर ते मुनेंजीकडे पाठवतो, ते जा मुनेंजीला, मुनेंजी घे. तिजोरीची चावी मुलाच्या हातात नव्हती, कुणाच्या हातात होती? मुनींजीच्या, म्हणजे नोकराच्या हातात तिजोरी होती. त्याला म्हणतात मालक. शिल्पी रूप पवित्र सेवा जर असेल तर तो नोकर नोकर राहत नाही, तो मालक होतोय. टाटा कंपनीचा वारस टाटाने एक नोकर केला होता. त्या कंपनीमध्ये काम करणारा त्याला त्या वंशावळीत नाही, त्याला कंपनीतल्या काम करणारा त्याला आधिपत्य दिलं होतं. आता ते परत सार्वजनिक केलं. सेवा देहाला दंड, हे साफल्य अवस्था आहे जीवनामध्ये. हनुमंतरायांचं जीवन म्हणजे देहाला दंड दिलेलं जीवन. एक वेगळं देवता आहे, सर्वोत्तम देवता ठरले. प्रत्येक कामामध्ये मंदिर आहे, प्रत्येक वस्तीवर मंदिर आहे. लग्नच करता येत नाही या देवाचं दर्शन केल्याशिवाय. का येऊ नका लवकर, नाही याचा तर फारच चांगलं होईल. कारण झालं त्यांचा फार मोठा प्रस्ताव आहे. ब्रह्मचार्य ही देवता आहे. ब्रह्मचार्य लग्नाचा का संबंध जोडला यार? मला खारदाराने विचारलं काय, ही ब्रह्मचार्य देवता आहे आणि विवाहाचा आरंभ त्या देवतेपासून का? तर त्याला महत्वाचं कारण असेल तर कौमार्य अवस्थेमध्ये कन्या असते आणि मुलगा असतो. ब्रह्मचार्य अवस्थेमध्ये असतात ते. कुठल्या अवस्थेमध्ये? ब्रह्मचार्य आहे मुलगा आणि मुलगी, हे ब्रह्मचार्य अवस्थेमध्ये आहे. त्यांना ब्रह्मचार्य अवस्थेचा त्याग करायचा आहे आणि गृहस्थ आश्रमाचा काय करायचा आहे? स्वीकार करायचा आहे. एका आश्रमाचा त्याग करून एका आश्रमाचा स्वीकार करायचा म्हणजे ब्रह्मचारी आश्रमाचा त्याग करायचा आहे. आणि ब्रह्मचारी आश्रमाचा त्याग करत असताना समोर ब्रह्मचारी देवता आहे. म्हणून हनुमंतरायांच्या चरणावर आपलं ब्रह्मचार्य समर्पित करायचं आणि हनुमंतरायांकडून आशीर्वाद घ्यायचा गृहस्थ आश्रमासाठी. कारण रामाचा संसार जो सुखाचा झाला तो कुणापुढे झाला? जेने देवाचा मानव केवशला धर्माशी जीर्णोद्धार केला. श्रीराम प्रभूचा संसार जर कुणामुळे सुखाचा झाला असेल तर तो हनुमंतरायामुळे. आपला संसार जर सुखाचा करायचा असेल तर सर्वोत्तम देवता असेल तर ते हनुमंतराय. मंदिरामध्ये काय सुंदर मूर्त बघितली मी कुलदेवालीची आज. आमची मूर्त 111 फूट उंचीची आहे. किती? 28 फूट रुंद आहे आमची मूर्त. 28 फूट रुंद आहे आणि 111 फूट उंच आहे. पण त्याच्यापेक्षा सुंदर वाटली मला ही कुलदेवालीची मूर्त. मी जेवढ्या मूर्ती पाहिल्या त्यामध्ये सर्वात सुंदर मूर्ती वाटली. काय सुंदर मूर्ती. कलर आल्यानंतर तिला कासाच होता, तसा तिकडून आणला तसाच आहे ना. जशी मूर्त आहे तशीच मूर्त आहे. काय सुंदर कलर आहे, काय रासायनिक स्वरूप आहे. कुठे जाऊ नका तुम्ही. जी इच्छा असेल, जी भावना असेल ती हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करा. किती नाही तुम्हाला. काय वास्तू म्हणजे सुंदर वास्तू. उशिरा होणारी कामं चांगली होत असतात. घाई करू नका कामाला. 5 वर्ष पडलं करू द्या, काही फरक पडलं नाही, पण जे झालं ते अतिशय चांगलं झालं. उशिरा होणारं काम फार चांगलं होत असतं. जर परमार्थ करायचा त्या परमार्थामध्ये कधीच घडी नसावी. हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, हळू हळू चला. नमस्कार वादितन्मुखम, आशीर्वादाची देवता आहे ही. काही देवता हीच आहे. थोड्या देवता येते
काही देवता प्रसाद आहे. या सृष्टीमध्ये दोनच अशी तत्व आहे की जी तीर्थही आहे आणि प्रसादही आहे. एक देव तीर्थ प्रसाद आहे आणि एक महात्मा तीर्थ प्रसाद आहे. देव मी सांगतो, महात्मा तुम्ही सांगा. हनुमंतराय तीर्थ आणि प्रसाद आहे. सांगा महात्मा. तो महात्मा प्रसादही आहे आणि तीर्थही आहे. एकच महात्मा या सृष्टीमध्ये जो प्रसाद आणि तीर्थ आहे. सकाळी तीर्थे निवृत्तीचे सृष्टीतील सर्व तीर्थ निवृत्तीनाथांच्या समाधीखाली आहे. गयनी प्रसादे निवृत्तीनाथ गैनीनाथांचा प्रसाद आहे आणि निवृत्तीनाथ सर्व तीर्थ आहे. तीर्थ आणि प्रसाद एकच महात्मा. हनुमंतराय तीर्थ आहे. तीर्थाचे देवता आहे. तीर्थ कुणाकडे होतं? या सृष्टीमध्ये पहिलं तीर्थ कुणाकडे? सांगा प्रमाण. जटाजुटा गंगा अर्धचंद्रभा भगवान शंकराच्या मस्तकात तीर्थ होत. भगवान विष्णूच्या चरणात तीर्थ आहे. दोन्ही तीर्थाच्या देवता आहे. हनुमंतराय म्हणजे भगवान शंकर आहे. कोण आहे? ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो. भगवान शंकर आहे म्हणजे तीर्थ आहे. मी प्रसादाचा संबंध सांगतो मी तुम्हाला. ते प्रसाद देवता आहे. श्रीराम प्रभू प्रसादाची देवता आहे पण तीर्थाची नाही. हनुमंतराय ही अशी देवता आहे की तीर्थ प्रसाद. सत्यनारायणानंतर आपण आमंत्रण देतात. काय सांगतात? तीर्थ प्रसादाला या. काय सांगतात? सत्यनारायणामध्ये नुसता प्रसाद नाही, तीर्थ प्रसाद असतो. काही ठिकाणी कोणता प्रसाद आहे पण काही ठिकाणी तीर्थ प्रसाद आहे. हनुमंतराय ही अशी देवता आहे की ती तीर्थही आहे आणि प्रसादही आहे. कुणाचा प्रसाद आहे? मी तीर्थ सांगितलंय कुणाचं आहे? भगवान शंकराचं तीर्थ आहे हनुमंतराय. फार मोठा जन्मकाळ आहे हनुमंतरायांचा. तर सुंदर इतिहास आहे जन्माचा. प्रत्येकाने देहाला दिलेली शिक्षा आहे हनुमंतरायांचा जन्म म्हणजे. श्रीराम प्रभू जन्माला आले, प्रत्येकाने दिलेला देहाला दंड म्हणजे श्रीराम प्रभू आहे. देहाला दंड दिला. शापित देवता या. श्रीराम प्रभू शापित देवता आहे. हनुमंतराय ही शापित देवता आहे. शापातून जन्माला आले. हे कशातून जन्माला आले? शापातून. शाप चांगला का वाईट? समोर बसणाऱ्यावर संक्रांत बसत असते. समोर बसताना विचार करावा लागतो. संक्रांत आपल्यावर बसू शकते. त्याच्यामुळे निम्म्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. शाप हा चांगला नाही बरं का. शापाला पेशाला लागते. हनुमंतराय श्रीराम प्रभू शापातून